नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण थंबनेल बघितलं असेल, कृषी सेवा पूर्वपरीक्षा जी आहे 2012चा पेपर आज आपण घेणार आहोत. याच्या आधी आपण 2018चा, 2017चा, 16चा हे असे क्वेश्चन पेपर आपण अपलोड केलेले आहेत. तर 2012 आणि 2011चे आपले क्वेश्चन पेपर प्रीचे विश्लेषणचे राहिले होते. त्यातला हा 2012चा पेपर आपण घेतला आहे. ज्याने कोणी आधीचे पेपर बघितले नसतील तर मी एक प्लेलिस्ट केलेली आहे, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन अशी. तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघा. तर महत्त्वाचं हा जो 2012चा पेपर आहे याच्यामध्ये एकूण प्रश्नसंख्या 200 आणि गुण देखील 200 आहेत. तर याच्यानंतर जो पॅटर्न बदलला 2016, 17चा आणि 18चा, तर याच्यामध्ये काय होतं की प्रश्नसंख्या 100 आणि त्याचे जे गुण होते ते देखील 200 होते. म्हणजे एक जो आहे क्वेश्चन तो 2 मार्काला होता. तर अशा प्रकारे आधी 200 क्वेश्चन होते, त्यामुळे व्हिडिओ जरा लेंदी होईल. आपण 2 ते 3 टप्प्यामध्ये हा जो आहे 2012चा पेपर आपण संपवणार आहोत. तर चला अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूया. आणि हा सेट जो आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा ए सेट आहे. ओके, तर याचं तुम्हाला जी PDF आहे ह्या क्वेश्चन पेपरची ती आपलं टेलिग्राम चॅनल आहे ॲग्रिकॉस सबका बॉस, याच्यावरती तुम्हाला नक्की मिळून जाईल. तर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल किंवा जॉईन केला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. तर पहिला प्रश्न मराठीचा आहे. पहिला प्रश्न आहे की कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तर यासाठी आपल्याला ग्रामर थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला हेही सांगण्यास आनंद होतो की आपण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये मराठीचे सर्व ग्रामर आपण कवर करणार आहोत. याच्या आधी देखील आपण जवळपास 20 ते 30% मराठीचं ग्रामर कवर केलेलं आहे. पण प्रयोग वगैरे हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते राहिलेले आहेत, तर ते देखील आपण कंप्लीट करूया. इतर भाग आपण घेतलेला आहे 20 ते 30% तो तुम्ही प्लेलिस्टमधून मराठी विषयाचं ग्रामर पाहू शकता. तर पहिला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आहे प्रथमा. कर्तरी प्रयोगात कर्ता हा जो असतो तो नेहमी प्रथमा मध्येच असतो. म्हणजे त्याला कोणताही काय म्हणतो आपण त्याला सफिक्स नसतो. म्हणजेच काय, त्याला सला नाते अशा प्रकारचा कोणताही शब्द जो आहे त्याला कोणताही प्रत्यय त्याला मराठीत आपण म्हणू शकतो, जो सफिक्स असतो तो कोणताही नसतो. ओरिजिनल शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण, कर्तरी प्रयोगातला कर्ता म्हणतो. त्या कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. म्हणजे जर नाव असेल राम तर रामच येईल. म्हणजे राम आंबा खातो, रामने असं जर प्रत्यय येत असेल, रामला च्या कर्त्याला प्रत्यय येत असेल तर तो काय असतं, कर्तरी प्रयोग नसतो. ओके, सो हा महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. जर तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसला असाल तर खूप चांगलं होईल. जे बसले नसतील त्यांनी 2 सेकंदात मी वेळ देतो आहे, पेन पेपर घेऊन बसा आणि महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करा. ओके, तर दुसरा प्रश्न आपण घेऊया. 2 नद्यांमधील जागा. तर 2 नद्या असतात आणि मध्यभागी जी काही जागा असते 2 नद्यांच्या दरम्यान जो काही भूभाग असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला दुआब असं म्हटलं जातं. तर बऱ्याचदा पंजाबमध्ये अशा प्रकारे दुआब जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. 2 नद्या असतात आणि त्याच्या दरम्यानचा जो प्रदेश असतो त्याला दुआब म्हणायचं. तिसरा प्रश्न आहे, मला नेहमीप्रमाणे आजही बरे वाटते. हा जो वाक्य प्रकार आहे तो ओळखा. वाक्याचे 3 प्रकार असतात. एक असतं केवल वाक्य, एक असतं मिश्र वाक्य आणि एक तर संयुक्त वाक्य. तर ह्याच्यातला हा कोणता प्रकार आहे आपल्याला ओळखायचं आहे. मला नेहमीप्रमाणे आजही बरे वाटते. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे केवल वाक्य. तर मित्रांनो, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य म्हणजे काय, 2 वाक्य असतात. पण संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ओळखायचं कसं, तर त्याचा एक सोपा डिफरन्स असतो. तो आपल्याला माहीत झाला की आपल्याला तिन्ही वाक्याचे प्रकार आपल्याला कळू शकतात. योग्य वाक्य असा कोणताही प्रकार नसतो. ज्या ठिकाणी तिसऱ्याला चौथा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये, त्याची काही आवश्यकता नाही आहे. तर तिसऱ्याचं जे उत्तर आहे ते आहे केवल वाक्य. त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघू. य र लव या व्यंजनांना काय म्हणतात? तर य र लव ही जी व्यंजनं आहेत त्या व्यंजनांना आपण म्हणतो अर्धस्वर. यांना आपण काय म्हणतो, अर्धस्वर. त्यानंतर नेक्स्ट, सूर्योदय, ध्यानमान या शब्दांचा समास लिहा. समास देखील हा महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याला ग्रामरमध्ये. तर सर्व टॉपिक आपल्याला बघायचे आहेत. तर सूर्योदय आणि ध्यानमान हे जे शब्द आहेत त्यांचा जो समास आहे तर त्याचं उत्तर आहे चौथं, तत्पुरुष समास आहे. सुमेधने आंबा वगळला, कंसात कच्चा दिलेला आहे. तर याचा प्रयोग ओळखायचा की सुमेधने आंबा वगळला.
तर या ठिकाणी सुमेध हा कर्ता आहे. तर मगाशी आपण काय बघितलं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. म्हणजे आता इथे सुमेधला ने हा प्रत्यय आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग इथं अजिबात येणार नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तर इथंच गेलेला आहे. मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी एक्सप्लेन केलेलं होतं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे कर्मणी प्रयोग. कारण कर्म जे आहे आंबा, त्याला कोणताही इथं प्रत्यय नाही आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. काही जण गोंधळले असाल, नक्की गोंधळला असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण चुकीतूनच माणूस शिकतो आणि आता तुम्हाला माहीत नाही म्हणजे त्याची ओढ तुम्हाला राहणार. आपण नेक्स्ट जे लेक्चर करूया ते प्रयोगावरतीच असेल, मराठीचं जे काही लेक्चर असेल ते. ओके, जे नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा क्वेश्चन. ताटातले सरत नाही, खाण्या वाचून उठवत नाही. या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ताटातले सरत नाही आणि खाण्या वाचून उठवत नाही. तर याचं जे उत्तर आहे तर अधाशी वृत्तीचा मनुष्य, म्हणजे त्याला काही केलं तर त्याच्या मनाचं समाधान होत नाही, अशी माणसं आपल्याला आसपास बघायला मिळतात. त्याला आमच्या इकडे पंढरपूर भागात आरबुजं असं म्हटलं जातं. तुमच्या इकडं काय म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इच्छा असेल तर कळवू शकता. पुढचा आपण प्रश्न बघूया. आठवा की इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे. तर इतिश्री करणे म्हणजेच शेवट करणे. इथं बऱ्याचदा तुम्हाला वाटतं इतिश्री म्हणजे सुरुवात असेल, कारण आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात, हे वाक्य नेहमी ऐकलेलं असतं की आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करून करत असतो. श्रींच्या आगमनाने होते. जो श्री हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की इतिश्री म्हणजे सुरुवात असेल, पण इतिश्री म्हणजे शेवट असतो. तर 8व्याचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे, शेवट करणे. आहारी जाणे या अर्थाचा वाक्यप्रयोग ओळखा. आहारी जाणे म्हणजेच काय तर नादी लागणे. आहारी जाणे म्हणजे नादी लागणे. या ठिकाणी 10वा जो आहे आपल्याला प्रश्न बघायचा, दररोज, दरमजल, हर हमेश, दररोज. तोच एकच शब्द डबल दिलेला आहे. ही कोणत्या समासाची उदाहरण आहे तर हा समास कोणता आहे? समास टॉपिकमध्ये आपण बघू त्यावेळी आपण याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कशन करू. तूर्त 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे अव्ययी भाव समास. 11वा प्रश्न आपण बघत आहोत. एकाच वेळी अनेक बाबींकडे लक्ष देणारी व्यक्ती कोण असते? एकाच वेळी अनेक बाबींकडे लक्ष देते अशा व्यक्तीला आपण म्हणतो अष्टावधानी. त्यानंतर 12वा जो क्वेश्चन आहे, सद्वर्तन नसेल तर धार्मिक कृत्यांचा काही उपयोग नसतो. या अर्थाची म्हण ओळखा. जर तुमचं वर्तनच चांगलं नसेल तर तुम्ही जे धार्मिक कृत्य करता त्याचा काही फायदा नसतो. तर याचं उत्तर जे आहे तो 4था ऑप्शन बघू शकता तुम्ही. गंगेत नाहले, यमुनेत नाहले, अंगी नाही पुण्य आले. तुम्ही किती जरी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही खूप सात्विक आहात, पण जर आतून नसाल तर मग त्या ठिकाणी आपण अशी म्हण वापरू शकतो, गंगेत नाहले, यमुनेत नाहले, अंगी नाही पुण्य आले. तर 13वा आपण क्वेश्चन बघत आहोत. नाव लक्ष्मी, वेचिते गोवऱ्या या म्हणीचा समानार्थी म्हण कोणतं? नाव तर लक्ष्मी आहे, पण काय करते? गोवऱ्या वेचत आहे. तर याची समानार्थी म्हण जी आहे ती आहे नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा आहे 13व्याचं तिसरं जे आहे ते उत्तर या ठिकाणी आहे. 14वा क्वेश्चन आपण बघत आहोत. कावळा फांदीवर बसला या वाक्याचा अर्थ प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वार्थ. कावळा फांदीवर बसला म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा स्वार्थ आहे. त्यानंतर 15, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा कोणता वाक्यप्रचार योग्य आहे? तर 15व्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कात्रीत सापडणे. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे काय? कात्रीत सापडणे. मित्रांनो, तुम्ही आता आपण 15 क्वेश्चन झाले याच्यामध्ये ऑब्झर्व केलं असेल की हे किती सोपे क्वेश्चन आहेत. आपण ज्यावेळी पूर्वी बघत नसतो आणि अचानक एक्झामला फेस करतो त्यावेळी बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो, टाईम मॅनेजमेंट होत नाही किंवा अशा बऱ्याच अडचणी येतात. पण जर थोडासा आपला बॅकअप असेल, थोडासा जरी अभ्यास असेल तर ॲग्रिकल्चरची प्री निघणं तितकीशी अवघड बाब नाही आहे. तुम्हाला अनुभवलं असेल काही जणांनी किंवा काही जण अनुभव देखील असतील. 2018ची जी प्री झालेली 200 पैकी ओपनचं जस्ट 54 मेरिट लागलं होतं. तर एवढं कमी मेरिट असते आपल्याला, कॉम्पिटिशन खूप कमी असते. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही थोडा जरी अभ्यास केला आणि चांगला मन लावून अभ्यास केला तर क्वेश्चन आपोआप हँडल होतात. यात बऱ्याच जणांचे 15 पैकी 12 ते 13 क्वेश्चन बरोबर आले असतील मी न एक्सप्लेन करता. सो हे सोपं असतं, जस्ट आपल्याला कन्सिस्टन्सीने अभ्यास करावा लागतो. आता बरेच जण कमेंटमध्ये मला नेहमी विचारतात की सर ॲड कधी येणार आहे? तर 2018 नंतर ॲड आलेली नाही आहे, 2019ला पण आलेली नाही, पण अपेक्षा होती 2020मध्ये ॲड येण्याची. पण कोरोनाच्या ह्या महामारीमुळं सुद्धा तेही होते की नाही याची शंका आहे. परंतु अभ्यास चालू ठेवणं
हे खूप गरजेचं आहे. रोजचा तुमचा थोडा असू देत अभ्यास, पण जर कन्सिस्टन्सी असेल तर पोस्ट निघणं तितकंसं अवघड नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघत आहोत 16वा. मायलेकी अंथरुणावर आडव्या झाल्या कारण की त्यांना झोप येत होती. ह्याचा वाक्यप्रचार जो आहे तो आहे 16व्याचं उत्तर 3रं मिश्र वाक्य. त्यानंतर पुढचा आपण 17वा क्वेश्चन बघूया. पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यातला उद्देश जो आहे तो आहे 17चं उत्तर 2 खेळाडूंनी. 18वा प्रश्न आपण बघत आहोत. हे तुम्हाला काहीसं अवघड जात असतील उद्देश वगैरे, ज्यांना माहीत नाही, अजिबातच ज्यांनी मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाला हात लावलेला नाही आहे त्यांना थोड्याशा अडचणी येत असतील. डोंट वरी, आपण त्याच्यावरती मराठी ग्रामरवरती आपण जी आहे ती जी सिरीज आहे ती आपण चालू करणार आहोत लवकरच. नेक्स्ट जो 18वा जो आहे प्रश्न तो आहे मुलांनी पुस्तके वाचली. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मुलांनी पुस्तके वाचली. विभक्ती प्रत्यय आपल्याला 10वीपर्यंत झालेले असतात. सलाते, सलानाते, तय्या, तय्या, चाची, चे, चाची, हे जे विभक्ती प्रत्यय असतात तेच आपल्याला ह्या एक्झाममध्ये देखील विचारले जातात. तर मुलांनीला त्याने अंडरलाईन केलेलं आहे. तर या अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायचं आहे. 18चं उत्तर जे आहे ते तृतीया. 19 परंपरेने चालत आलेली व लोकसमूहा माणसातून स्फुरलेली गोष्ट या शब्दसमूहाला एक शब्द ओळखा. थोडंसं बारीक वाचन केलं तर ह्याचा शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला चटकन लक्षात येतो. परंपरेने चालत आलेली असते व लोकसमूह माणसातून स्फुरलेली जी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो? यस, याला म्हणतो लोककथा. याला काय म्हणतो आपण? लोककथा. 20 जो क्वेश्चन आहे तो म्हणतोय सिंह या प्राण्याबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य नाही? राजश्री, वनराज, मृगेंद्र की केसरी. सिंपल आहे. सिंहाचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे 5वीची स्कॉलरशिप एक्झाम. तर या ठिकाणी 20चं जे उत्तर आहे ते 1 राजश्री म्हणजे सिंह नव्हे. 21वा आपण प्रश्न बघत आहोत. खालील उदाहरणातील अभ्यस्त शब्द कोणता ते लिहा. तर खाना खुना हा जो शब्द आहे तो अभ्यस्त शब्द आहे. परत एकदा मराठी ग्रामर थोडंसं डीप अभ्यास करणं गरजेचं आहे. 22वा क्वेश्चन नाम, सर्वनाम आणि तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात? परत एकदा वाचतोय. नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ रूपात जो बदल होतो, म्हणजे माझं नाव जर राम असेल तर मला जर प्रत्यय लागला रामाने आंबा खाल्ला असं मला म्हणायचं असेल तर रामाला जो ने प्रत्यय लागला आहे तो प्रत्यय लागण्यापूर्वी त्या नावात जो बदल होतो म्हणजे रामा जे होतं, माझं नाव राम आहे, रामाने होतं म्हणजे रामा जे आहे पहिलं त्याला काय म्हणतात? म्हणजे प्रत्यय लागण्यापूर्वी जो त्याच्यात बदल झालेला असतो. रामाने प्रत्यय फक्त नेच आहे पण रामने असं नाही होत, रामाने असं होतं. त्यामुळे त्याला काय म्हणतात असं विचारलं तर त्या स्पेसिफिक शब्दाला 22चं उत्तर आहे 2 सामान्य रूप असं म्हणतात. 23 आहे. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. उभय म्हणजे 2, उभय म्हणजे 2, उभयान्वयी अव्यय म्हणजे 2 वाक्यांना जोडणारा असं कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे अव्ययातला. शेतातून जाताना काटे बोचू नयेत म्हणून मी काळजी घेत असे. आता या ठिकाणी इयत्ता 4थीचा विद्यार्थी सुद्धा सांगत असेल की 2 वाक्याला कोणत्या शब्दानं जोडलेलं आहे. मग 23चं उत्तर म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे असेल. शरीर, दैवत हे शब्द कोणत्या लिंगातील आहेत? याचं लिंग कोणतं आहे? शरीर किंवा दैवत. यस, हे आहेत नपुसकलिंगी. आपण म्हणतो ते शरीर, ते दैवत, त्यामुळे हे नपुसकलिंगीमध्ये येतात. 25 आहे. रमेश यात्रेला गेला. तर याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. ओके, तर यात्रेला या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर विभक्ती कोणती आहे? रमेश यात्रेला गेला. 25वा क्वेश्चन, याचं उत्तर आहे चतुर्थी. दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला. तर 26चं उत्तर आहे 1 संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले. या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले. 27चं उत्तर देखील 1 आहे संयुक्त वाक्य. 28वा प्रश्न, चतुरत्व, नवलाई ही कोणती नामे आहेत? चतुरत्व आणि नवलाई ही जी नामे आहेत त्या नामांचा कोणता प्रकार या ठिकाणी आहे? तर तो आहे भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 3. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अवकारी शब्दांना काय म्हणतात?
जर 2 किंवा अधिक शब्द आपल्याला जोडायचे असतील किंवा 2 किंवा अधिक वाक्य एकत्र जोडायचे असतील तर 2 मिनटापूर्वी आपला मागं एक क्वेश्चन गेलेला, त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं की 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या अभिकारी शब्दांना काय म्हणतात. 29 उत्तर आहे उभयान्वयी. उभय म्हणजे 2, दोघांना जोडणारा म्हणजे काय असतो उभयान्वयी अव्यय. गीतेत गणेश गीत गात राहील, 31वा प्रश्न आपण बघतोय. गणेश गीत गात राहील या वाक्यातील काळ, तर अतिशय सोपा प्रश्न आहे. 30चं उत्तर आहे रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळ. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न ओके. तर या ठिकाणी मित्रांनो 31 ते 35 आहेत. या ठिकाणी उताराचे प्रश्न आहेत 5. तर हे उताराचे प्रश्न तुम्ही सेल्फ करा. मी जो हा पेपर आहे याची PDF तुम्हाला ॲग्रिकॉस सबका बॉस या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला पाठवेन. तर हे अतिशय सोपे उत्तर आहेत. उत्तरा पाहून तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत. हे क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमचा जो काही स्कोर येतो आहे तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानंतर आपण आता इंग्लिश जो विषय आहे 36 पासून, तर ते इंग्लिशचे आपण क्वेश्चन बघणार आहोत. तर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तर करेक्ट आपल्याला योग्य जे वाक्य आहे ते ओळखायचं आहे. 36 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तर याचं जे उत्तर आहे तत्पूर्वी तुम्ही एकदा वाचून घ्या 4ही ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तर 36चं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. इंग्लिशची सिरीज आपण ज्यावेळी चालू करू त्यावेळी तुमचा हा पॉईंट देखील क्लिअर होऊन जाईल. पुढचा आपण प्रश्न बघून येणार आहोत. ही विल प्रोबॅबली स्टडी इन ऑस्ट्रेलिया. रिराईट युझिंग द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे प्रोबॅबली, तर त्या प्रोबॅबलीचा ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रोबॅबली जर आपण घेतलं तर त्याचा प्रश्न जे वाक्य तयार होईल ते कसं होईल असा प्रश्न आहे. 37चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे. इट इज प्रोबॅबल ही विल स्टडी इन ऑस्ट्रेलिया. इट इज प्रोबॅबल ही विल स्टडी इन ऑस्ट्रेलिया. 38th क्वेश्चन आहे. हिज आईज वुड वॉटर whenever he tried to cut an onion. Rewrite using an ing verb. His eyes would water whenever he tried to cut an onion. म्हणजे कांदा कापते वेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तर ING जर आपण लावला फर्बला तर ते वाक्य कशा प्रकारे येऊ शकतं याचं जे उत्तर आहे ते मी सांगतो आहे. ऑप्शन क्रमांक पहिला त्याचं उत्तर आहे हिज आयज वुड वॉटर व्हेनेवर ही ट्रायड कटिंग अँड ओनियन. कटिंग ती प्रक्रिया चालू आहे. ING म्हणजे एखादी प्रक्रिया चालू असते. 39 आपण क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग व्हर्ब फ्रेजेस इज करेक्टली यूज्ड. या ठिकाणी कोणता जे व्हर्ब फ्रेज आहे तो करेक्ट यूज केलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे ही लग्ड आउट हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. दुसरा ऑप्शन आहे ही लग्ड और लज्ड असं आपण म्हणू शकतो. लग्ड ऑन हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. ही लग्ड ऑफ हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. ही लग्ड विथ हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ही लग्ड आउट हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. तर 40वा क्वेश्चन आहे. इट्स इथनिसिटी ही फायब्रंट एलिमेंट ऑफ इट्स फेरी कल्चर इज युबिक्विटसी फिजिबल इन इट्स मोन्युमेंट क्राफ्ट्स अँड क्विझिन्स. रिराईट ॲज ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे वाक्य जरी तुम्हाला वरचं अतिशय अवघड शब्द वाटत असले तरी पण क्वेश्चन काय विचारलं आहे ते बघा. आपल्याला ह्याचं फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये म्हणजे आपण जे मगाशी वाक्याचे प्रकार मराठीत बघितले होते मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि केवळ वाक्य, तर इंग्लिशमध्ये देखील वाक्याचे प्रकार खूप सोपे आहेत. फक्त त्यांनी सांगितलं की ह्याचं काय बनवायचं आहे तुम्हाला एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्ही बनवायचं आहे. तर तुम्हाला जास्त गोष्टींमध्ये नाही अँड और याच्यामध्ये ह्या 2-3 शब्दांमध्येच खेळायचं असतं. सो तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स यातलं कोणतं आहे. 40चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. इट्स इथेन्सिटी विच इज अ व्हायब्रंट एलिमेंट ऑफ इट्स very culture is ubiquitously visible in its monument, craft and cuisine. So
अशा प्रकारे आपण 41व्या क्वेश्चनपर्यंत पोहोचतो आहोत. सिलेक्ट द एक्सप्रेशन दॅट कन्वेज द सेम मिनिंग ॲज द फ्रेज गिवन टू लोज वन्स बिअरिंग. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं मिनिंग टू लूज वन्स बिअरिंग ह्या जो हा फ्रेज आहे त्याचं मिनिंग खालीलपैकी कोणत्या 4 ऑप्शनपैकी एक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टू बी अनसर्टन ऑफ वन्स पोझिशन. एखाद्याच्या पोझिशनबद्दल आपल्याला अनसर्टन्टी असणं. अनसर्टन्टी म्हणजे आपल्याला निश्चित माहीत नसणं, अनिश्चितता असणं. तर या ठिकाणी 42वा क्वेश्चन आपण बघत आहोत. अ डान्स विच इज परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू द टेनेट्स ऑफ द नाट्यशास्त्र इज कॉल्ड ए क्लासिकल डान्स. क्लासिकल डान्सची त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट नियरली द सेम इन मीनिंग ॲज द वर्ड टेनेट. या ठिकाणी तुम्हाला बाकी काही नाही, या वाक्यात फक्त टेनेटचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. आणि 42चं उत्तर जे आहे प्रिन्सिपल. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही जर ऑप्शन बघितले तरी तुम्हाला सुटू शकतो क्वेश्चन. या ठिकाणी वाक्य काय आहे की क्लासिकल डान्सचा या ठिकाणी सिम्पली तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहे. तर प्रिन्सिपल जो कॉलेजमधले प्रिन्सिपल असतात त्यांची स्पेलिंग कोणती आहे आणि प्रिन्सिपल जे असतात जे ह्युमॅन म्हणून आपण प्रिन्सिपल जे पाळतो, जी नैतिकता असते ते प्रिन्सिपल कोणते असतात, ह्या जर गोष्टीमधला तुम्हाला फरक किंवा स्पेलिंगमधला फरक जर कळला असता तर ह्याचं उत्तर तुम्हाला ऑब्वियसली आलं असतं. 43वा क्वेश्चन अशा प्रकारे बघत आहोत आपण. विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तर खालील वाक्यातील इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य आहे, सो हेल्प द हेवन ही क्रायड, आय विल नेवर स्टील अगेन. सो हेल्प द हेवन ही क्रायड, आय विल नेवर स्टील अगेन. याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. 43. याचं उत्तर आहे तिसरं ऑप्शन, ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व नेवर टू स्टील अगेन. ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व नेवर टू स्टील अगेन. 44वा या ठिकाणी आपण क्वेश्चन बघत आहोत. चूज द करेक्ट आयटम टू फिल इन द ब्लँक. दिस वुमेन वॉज रेप्युटेड टू बी. दिस वुमेन वॉज रेप्युटेड टू बी. गाळलेली जागा भरायची आहे. 44चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सॅगॅसियस. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स ऑफ द नॉन फायनाईट क्लॉज. नॉन फायनाईट क्लॉज, क्लॉजचे प्रकार आहेत त्यातला हा जो प्रकार आहे नॉन फायनाईट क्लॉज, तर त्याचं जे सेंटेन्स कोणतं आहे 45 पैकी, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डनकन हॅव्हिंग रिटायर्ड फॉर द नाईट, लेडी मॅकबेथ पुट हर सिनिस्टर प्लॅन इन टू इफेक्ट. ओके, देन 46वा आपण क्वेश्चन बघणार आहोत. चूज द राईट यूज ऑफ फ्रेजेस फ्रॉम द फॉलोइंग. तर राईट फ्रेज जो आहे तो खालील क्वेश्चनसाठी आपल्याला ओळखायचा आहे. तर 46चं उत्तर आहे 1, द मिनिस्टर कॉल्ड अपॉन. या ठिकाणी जो फ्रेज आहे कॉल्ड अपॉन एवढाच फ्रेज आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त तेवढंच ओळखायचं होतं. द मिनिस्टर कॉल्ड अपॉन खाली दिलेलं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये कॉल्ड ऑफ, तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे कॉल्ड ऑफ OFF आणि चौथ्यामध्ये कॉल्ड आउट दिलेलं आहे. या ठिकाणी फ्रेज जर तुम्हाला माहीत असेल तरी इट्स व्हेरी इझी टू हँडल. द मिनिस्टर कॉल्ड अपॉन द यूथ ऑफ द कंट्री टू अपोज द डावरी. डावरी म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कृपया लिहाल तर चांगलं होईल. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे 47, तर तो बघायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म ओळखायचं आहे. खाली सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा, दे वेअर कॅरिंग द इंज्युअर्ड प्लेयर ऑफ द फील्ड. इंज्युअर्ड प्लेयरला काय केलेलं आहे, फील्डपासून त्यांनी बाहेर उचलून आणलेलं आहे. तर याचं तुम्हाला काय ओळखायचं की पॅसिव्ह करेक्ट पॅसिव्ह फॉर्म कोणता आहे तो ओळखायचा आहे. 47चं जे आन्सर आहे ते आहे 2, द इंज्युअर्ड प्लेयर वॉज बीइंग कॅरिड ऑफ द फील्ड. बीइंग कॅरिड ऑफ द फील्ड. 48 क्वेश्चन आपण बघत आहोत. 48 जो क्वेश्चन आहे तो चूज अन ॲप्रोप्रिएट वर्ड दॅट कन्वे मोर ऑर लेस द सेम मिनिंग ॲज द कीवर्ड एक्सीड. ACCEDE एक्सीड. याचं मिनिंग काय आहे, तर 48चं जो आन्सर आहे तो ॲग्री टू. एक्सीड म्हणजे ॲग्री टू. 49 सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू द 3
वर्ड्स गिवन बिलो. ह्या 3 जे वर्ड दिलेले आहेत त्याचा विरुद्ध अर्थ आपल्याला शब्द ओळखायचा आहे. विम्सिकल, फेन्सिफुल आणि फ्रिकिश याचं जे आहे अपोजिट जे वर्ड आहेत ते आहे सिरियस. 50वा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतो. सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू द 3 वर्ड्स गिवन बिलो. वंडरिंग, रोमिंग अँड रॅम्बलिंग. तर या ठिकाणी देखील तसंच विरुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे, तर त्याचा जे उत्तर आहे ते स्टेडी असं आहे. तर आपण आता 50च क्वेश्चन बघूयात मित्रांनो, कारण वेळ बराच या ठिकाणी झालेला आहे. तर वेळेअभावी, कारण जास्त लेंदी लेक्चर असेल तर तुम्ही बोर होत असो, 50 क्वेश्चन आपण घेऊन असं 4 व्हिडिओमध्ये हा 2012चा आपण क्वेश्चन पेपर संपवणार आहोत. तुमच्या कमेंटची अपेक्षा आहे. जर काही याच्यामध्ये अडचणी असतील किंवा जर तुमच्या सजेशन असतील की एखाद्या विषयावरती लेक्चर व्हायला पाहिजे, एखादी सिरीज चालू व्हायला पाहिजे, तर मला नक्की कमेंट करा. जो सिलेबस आहे आपण त्याच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे ते एकदा बघा. रिसेंटमध्येच अपलोडमध्ये तुम्हाला गावतील लेक्चर्स. बुक लिस्ट आपण तुम्हाला दिलेली आहे, सिलेबस दिलेला आहे, त्याच्याप्रमाणे क्वेश्चन पेपर फॉलो करा. पोस्ट अभी दूर नहीं है. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.